मला मान्य आहे तुमची ऑर्डर मोठी आहे सर, पण माझाही नाईलाज आहे, दुकान बंद आहे माझं आज. काय आहे म्हणजे काय, आता माझ्या घरात काहीतरी फंक्शन आहे म्हणून सांगतोय. नाही सर, नाही जमणार. प्लीज प्लीज फोन ठेवा प्लीज. कोणावर एवढा चिडतोयस? बघ ना, मी त्यांना सांगितलं माझं दुकान बंद आहे, तर म्हणजे दुकान ओपन करा आणि आम्हाला सामान द्या. काय आहे कोण होतं पण? ते वेस्टला ती पटवर्धन शाळा आहे ना, त्यातले एक ते तांबे सर म्हणून आहे. तर त्यांना 500 एकेरी ओळीच्या वह्या हव्यात. 500 म्हणजे ऑर्डर मोठी होती रे, उघडायचं ना दुकान. आता तू पण त्यांच्यासारखं वागू नकोस अमृता. आज पौर्णिमा आहे माहिती आहे ना, आज आपण आपल्या मूळ रूपात येणार. त्यामुळं आज दुकान बंद म्हणजे बंद. अरे पण बाबा, अजून पौर्णिमा सुरू व्हायची आहे. अरे पण मला रिस्कच नको आहे. जुईला प्रत्येक पौर्णिमेला आपण काही ना काही निमित्ताने बाहेर जातो आणि तिकडे जाऊन बाहेर अडकून बसतो की नाही? पण बाबा, पौर्णिमा 9 वाजता सुरू होणार आहे. म्हणूनच म्हटलं मला रिस्क नको आहे. आज कुणीही घराच्या बाहेर पडणार नाही. रात्री 9 वाजता होळी पौर्णिमा सुरू होणार आहे. त्याच्या आधी तुमची जी काही कामं असतील ती आटपून घ्या. आमची कसली बाहेर कामं असणार आहेत? अगं, जी काही असतील ती कामं सगळे संध्याकाळच्या आत मला घरात पाहिजेत. कुणी बाहेर पडणार नाही. ना रहेगा बास, ना बचेगी बासुरी. अहो, दरवर्षी होळीची पूजा मीच केली पाहिजे असं काही नाही. अहो, पण तुमच्या कल्पनेतूनच सुरू झालंय हे सर्व, मग मान तुमचाच. शिवाय होळीसाठी जागा तुम्हीच उपलब्ध करून दिलीत, मग तुम्ही यायलाच हवं. बरं, मी येईन. आणि मीच नाही तर दरवर्षीप्रमाणे माझ्या घरातले सगळे येतील. अरे वा. काकू ये, ही आमच्या प्राजक्ताच्या मामांची मुलगी कोमल. नमस्कार काकू. नमस्कार. 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 कीर्तन खूप छान करते बरं का. हो का, छान. स्टेशन जवळच्या देवळात ठेवूया की एखादा हिचा कार्यक्रम? हो, नक्कीच. चालेल ना ग? हो काकू, हे घ्या. चालेल, येतो मामी आता. हो हो रात्री या बरं का सगळे. हो हो येऊ. काकू आलेच. हा, खरंच होळीच्या पहिल्या पूजेचा मान दरवर्षी न चुकता हे मला देतात. खरंच खूप बरं वाटतं. पण आता गोष्टी बदलल्या पाहिजेत नाही का? म्हणजे अहो, आता माझं वय झालंय. नाही, हा माझा मान आहेच. ह्या पुढे हा मान मी घरच्या सुनेला देत जाईल. ह्या वर्षीपासून होळीची पहिली पूजा ह्या घरची होणारी सून म्हणजे कोमल करेल. आई, तू आता बाहेर काय बोललीस? जे तू ऐकलंस आणि म्हणून मला जाब विचारायला आलायस? जाब नाही, पण तू जे बोललीस ते मला पटलेलं नाहीये आणि हे तुला चांगलंच माहितीये. पण ते माझ्या मनातलंय म्हणून मी बोलले. आणि तसंही कोमलचं तुझ्यासोबत लग्न झाल्यानंतर हे हक्क तिला मिळणारच आहेत. आई, हा तुझा हट्ट आहे हे कळतंय मला. कोमलशी माझ्या लग्नाची बोलणी करणं, दादांसमोर तो विषय काढणं, त्या दोघांसोबत मला मंदिरात जायला लावणं, ह्या सगळ्या गोष्टी मी फक्त ह्यासाठी केल्या की तुझा शब्द राखता यावा. पण ह्यात तुझं वाईट काहीच होणार नाही ना? पण मनाविरुद्ध तर होतंय ना. अरे आला काय मनाविरुद्ध रे? आई तुझ्या आयुष्यात एक चांगली मुलगी आणते, यात काय मनाविरुद्ध आहे? आई, माझं एका मुलीशी लग्न होणार आहे, ती माझी सोबती बनणार आहे, तिच्यासोबत मला माझं अख्खं आयुष्य काढावं लागणार. ह्या सगळ्या गोष्टी एका अशा मुलीसोबत जिला मी नीट ओळखत सुद्धा नाही. हे फक्त सांगायलाय. खरं तर जुई तुझ्या आयुष्यात आहे ना, म्हणून तुला हे सगळं मान्य नाही. हो, कारण माझं जुईवर प्रेम आहे. मग ते विसर आता.
कोमलच तुझं भविष्य आहे हे समजून घे. हे नाही होऊ शकत आहे. मी आतापर्यंत तुझ्यासाठी आणि तुझ्या शब्दासाठी गप्प राहील. पण जर तुझा एवढा हट्ट असेल ना, तर मी पण तुझा मुलगा आहे. म्हणजे तू माझं ऐकणार नाहीयेस तर? जुईच्या बाबतीत तरी नाही. आई, मी सुद्धा हट्टी आहे. जर तुझ्या मते होळीची पहिली पूजा करण्याचा मान या घराच्या होणाऱ्या सुनेचा असेल, तर होळीची पहिली पूजा या घरची होणारी सूनच करेल. पण कोमल नाही, तर जुई. होळीच्या वर्गणी आहे 100च घेणार आहे. पांडा, माझं ऐकून तरी घे. काही ऐकणार नाही आहे. 100 म्हणजे 100च पाहिजे आहे. अरे 200 घे बाबा. नाही, 100च पाहिजे आहे. किती बोलला? 200 घे, 200. पण संध्याकाळी आम्हाला होळीला यायला नाही जमणार पांडा. अरे, वर्गणी न देता फोकटचा प्रसाद खाणारा लोक मी बघितला आहे. पण वर्गणी जास्त देऊन येणार नाही बोलतो आहे असं पहिलाच बघतो आहे. कारण पण तसंच आहे ना रे बाबा. कारण बारण मी काही ऐकणार नाही. वाहिनी तुम्ही सांगा भोले साहेबला. मी सांगितलं असतं पांडेजी, पण खरंच आम्हाला नाही जमणार. हा, अशा काय करतो आहे? तिथे सगळा लोक जमणार, मजा करणार, त्यात तुम्ही नसणार. तो आम्हाला चुकचुकल्यासारखा वाटणार. काय चुकचुकल्यासारखं नाही रे, चुकल्यासारखं म्हण. हा, ते जे काय आहे तो वाटणार. अरे, वर्षातून एकदा होळी येतो आहे, पण तुम्ही काय येत नाही आहे. अरे पांडा, म्युझिक बंद कर. हा, ए बंद कर. अरे, आम्ही इथे महत्वाच्या बोलतो आहे. बंद कर. हा, वाढवतो. अरे, बंद कर. अरे, बंद कर. हा, केला. हे कारण आहे, ह्याच्यामुळे येत नाही आम्ही. तुम्हाला गाणं आवडला नाही ना, मी तुमच्या आवडीचा गाणं लावतो. वर्गणी द्या. अरे पांडा, प्रश्न गाण्याचा नाही रे, या मोठ्या आवाजाचा आहे. या असल्या मोठ्या आवाजामुळे आमच्यातला एक माणूस गेला, माहितीये? म्हणजे तो माझ्या चुलत काकांच्या वहिनीच्या दिराचा जावाई होता ना, त्याचा मित्र. हा, तर तो असा हेडफोन लावून मोठा आवाज कानात करून चालला होता, वारला. है? अशा कशा? हा, म्हणजे तो रेल्वेच्या रुळावरून चालला होता ना, ते रेल्वे पॅ पॅ करत होती, पण याच्या कानात मोठा आवाज होता, ऐकू नाही आला, तो उडाला. अरे बापरे, अशा आहे काय? असाच आहे पांडा. ठीक आहे, ते वर्गणीच्या 200 रुपये देऊन टाका. विसरत नाही 200 रुपये. घे. हा, थँक्यू. चला. सांभाळून पांडा. हा हा. चला, संध्याकाळी होळीला जायचं टेन्शन गेलं. बाबा, अरे पण बाळा, आला बोलल्याप्रमाणे तुला होळीची पूजा करायला बाहेर जावं लागेल. आणि तोपर्यंत पौर्णिमा सुरू होईल. आणि पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात आपलं काय होतं माहितीये ना? आई बाबा, आलापने ऑलरेडी हे चॅलेंज घेतलंय आणि ते आमच्या प्रेमासाठीच आहे. आणि माझ्याकडे मंत्राचा ऑप्शन आहे ना. मंत्र तर आहेच ग, पण पौर्णिमा आणि आपण म्हणजे गोळाचं समीकरण, हो की नाही? हो, काहीतरी घडतं सगळं. भोले साहेब. या. हो, झालं. भोले साहेब, तुम्ही मला फसवतो आहे की आलाप दादाला फसवतो आहे? पांडा शांत हो. काय झालं बाबा? तुम्ही मला बोलला तुमच्या कुणाचा कोणीतरी वारला आहे, म्हणून तुम्ही होळीला येणार नाही. हा, बरोबर. मग आता जुईताई आलाप दादा बरोबर जातो आहे, त्याच्या काय? सुचवावं लागेल. काय? समजवावं लागेल. हा, समजवावं लागेल. पांडा, तुला समजवावं लागेल की आमचं काय नातं आहे. म्हणजे जो वारला ना, तो आमच्या नात्यात होता, पण जुई त्याच्या नात्यात लागत नाही.
पटलं? नाही. म्हणजे कसं आहे पांडेजी, ही दिल्या घरची मुलगी आहे ना. आता हे दिल्याच्या घर कुठे आहे? काय सांगू याला, बेटी जो है वो परायाधन होती है. हा, आता जुई लग्न करून जाणार की नाही, त्यामुळं आमचं दुःख तिला लागू होत नाही. कळलं? असं असतो काय? हा, अशाच असतो बाबा सगळं. हे तर मला लक्षातच नाही आला. ते ठीक आहे, पण उद्या धुलवडच्या प्रोग्रामला तुम्ही सगळा आणि आलाप दादाला पण घेऊन यायचं आहे. हा, हे नक्की नक्की येतो आम्ही, तुझी शपथ. पण तेव्हा तुम्हाला दुःख नसणार काय? आता जास्त दिवस दुःख ठेवून पण काय करणार ना पांडे. हा हा हा, ते पण बराबर आहे. प्रत्येकाने आपला लाईफ जगला पाहिजे. चला येतो मी. काका काय होतंय? कोण वारलं? त्या पांडाचा मेंदू वारलाय. अरे सोड. ऍक्च्युली काका मी जुईला न्यायला आलो होतो. हा, पण तिला लवकर सोडायला लागेल ना तुला. का? का? अरे म्हणजे कितीही नाही म्हटलं ना तरी इकडच्या होळीला पण जावं लागेल ना तिला. हा, इकडची होळी आहे आमच्या इथली. हो, मी तिला सोडेन लगेच. आपले उशीर झाला तरी तिची ती येईल सळसळत. तुम्हाला पटापट बोलायचं का? कारण सळसळ तर ना घेतात ना. चल जुई निघूया. जुई, पौर्णिमा लागायच्या आधी ये. का? इकडची होळी. हा, हा, ओके ओके. जुई, टेक केअर. चल काका काकू बाय. आला. काकू मला होळीची अशी डायरेक्ट पूजा नाही करू देणार. तुझ्या डोक्यात नेमकं काय आहे? डोंट वरी, सांगतो मी. चल. होळीचा हा सण आला रे. अहो अहो, झाल्या का पताका तयार? अगं हे काय तयारच आहेत, फक्त पिशवीत भरतोय. तयार आहेत म्हणजे? अरे रेडीमेडचा जमाना आहे, बाजारात हल्ली सगळं ऑलरेडी तयार मिळतं. हो का? अहो मग भरा ना लवकर लवकर. अरे किती घाई करतेस? हो, हे काय भरतोय ना, पिशवीतच भरतोय. हे अहो गोष्टी बदलतात, फक्त बदललेल्या गोष्टी आपल्याला मान्य करता आल्या पाहिजेत. सगळ्यांनी होळीच्या पूजेला या. बरोबर 9 वाजता पौर्णिमा सुरू होईल, तेव्हाच पूजा होईल. अहो काय हे? काय ते वेगळा वारा सुटलाय ना एकदम. कुठे वारा सुटलाय? अगं म्हणजे आज पौर्णिमा आहे ना, वारा सुटणार आहे, वेगळाच वारा सुटेल. सगळी गडबड होईल. कसली गडबड? गडबड म्हणजे हे पताका बांधायची गडबड करू नका. मुलांना सांगायला पाहिजे नाही का, म्हणजे असं एक टोक एकाने धरायचं, एक टोक दुसऱ्याने नीट बांधायचं. गडबड नको. आई चला, पूजेची तयारी झालीये. हो चल. बरं, ही पिशवी मी घेऊन जाते. सगळ्यांनी पूजेला या. सगळ्यांनी या. चल. हे आला. अरे तू काय आज करा किंवा मरा असं ठरवूनच आलायस का? अरे हिला घेऊन डायरेक्ट तू घरी आलास? डोंट वरी बाबा, सगळं माझ्या कंट्रोलमध्ये. आता तुम्ही असताना मी जुईला मागच्या जिन्याने घेऊन आलो. कळलं तुम्हाला? काय सांगतोस? खरं सांगतोय. डोंट वरी. आता काय चॅलेंज घेतलंय तर हिम्मत केलीच पाहिजे ना. आज करून टाकली. खरी डेअरिंग तर पुढे जी जुईला करायची आहे. म्हणजे बाळा, अगं मालती तिथे असताना तुला होळीची पूजा करायची आहे. हा, मग ती करणार. कशी करणार जुई तिथे पूजा?
तिथे गंधार, प्राजक्ता, मालती, कोमल सगळे जण असतात. त्यांना काय अनोळी कोशिंबीर खेळायला सांगणार? काका तसं समजा होता. दाद्या होळी जवळचं लाईट सेटिंग डन. अरे तुमचं काय चाललंय मला काही कळत नाहीये. आणि मला पण. ओके ओके, ऐका. जेव्हा पूजेसाठी सगळ्या बायका पुढे जातील ना, तेव्हा त्यांच्यात जुई सुद्धा असेल. तिच्या डोक्यावर ओढणी असणार, त्यामुळे तिचा फेस झाकलेला असेल. ओके. ऐन वेळेला 2 मिनिटांसाठी उदय लाईट घाल आणि त्यावेळेस जुई पूजा करेल. जेव्हा लाईट येईल तेव्हा पूजा ऑलरेडी झालेली असणार. सगळ्या बायकांसाठी पूजा आईने केलेली असणार, पण माझ्या बाजूला उभी असलेली जुई बघून आईला कळेल की पूजा जुईने केली. आला हे ऐकायला जेवढं सोपं वाटतंय ना, तेवढंच करायला कठीण आहे. बाबा त्यालाच डेअरिंग म्हणतात ना. यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळेवर लाईट घालवणं. ऍक्च्युली काका डोंट वरी, मी आहे ना. तुझ्या लक्षात आलंय ना कधी लाईट घालवायची ते? नाहीतर त्या बल्बवर आलेली सगळी झडी पाखरं बघत बसशील. नाही काका माझ्या राहील लक्षात दाद्या यार. ओके जुई, प्लॅन कळला ना? डन. हो. आला तू सोबत असताना सगळं ओके. फक्त पौर्णिमा सुरू व्हायच्या आधी, म्हणजे 9 वाजण्याच्या आधी मला अशी जागा मिळाली पाहिजे जिथे मी मंत्र म्हणू शकेन. जुई, तू रेडी आहेस ना? हो, पण खूप बायका आहेत रे. अगं बायका तर पाहिजे ना, नाहीतर तू लपणार कशी? हे बघ जुई, डोंट वरी, बिंदास राहा. हो. गुड. चल 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 चल. जुई, सिच्युएशन अजूनही अंडर कंट्रोल आहे. तू एक काम कर, ओढणी डोक्यावर घे आणि चेहरा नीट झाकून घे. ओके. आणि जर कोणी काय विचारला ना तर म्हणजे तिथे मला कोणीतरी काहीतरी विचारेल. जुई अगं घाबरू नकोस. कोणी काही विचारलं ना तर बिंदास उत्तर दे असं म्हणतोय. हा ओके. चल तू आता त्या बायकांच्या इथे जा. मी उद्याची पोझिशन चेक करतो आणि त्याला रेडी राहायला सांगतो. ओके ओके. चलो. आलाप गेलाय तोपर्यंत मंत्र म्हणते. बरं गंधार, होळीत टाकायचा नारळ आणलायस ना? अरे विसरलो. तू घेऊन ये ना प्लीज. काय रे गंधार? अगं मी जरा सुपरविजन हा करतो. कर व्यवस्थित कर. ओम ह्राम ह्रीम स्त्रम ताई? हा काय ग? तिकडे कुठे चाललात? अगं होळीत टाकायचा नारळ घेते. मी आणलाय तुमच्यासाठी. मी दोघींसाठी घेतलाय नारळ. हो का? बरं झालं घेतलास. चल चला. ओम ह्राम ह्रीम स्त्रम स्त्राम स्त्रीम स्वम ओम फस मनुष्य रूप. या ना, या अशा पुढे या ना. नाही नको, मी इथेच ठीक आहे.
बर. कोमल, पूजेचं सगळं घेतलंयस ना ग? हो काकू. हो आई, 9 पण वाजत आलेत. अहो कोमल, पूजा तुलाच करायची आहे बरं का? मला हो, चालेल ना ग प्राजक्ता? आई, अहो चालेल म्हणजे आता ती आपल्या घरची सून होणार आहे म्हटल्यानंतर चालणारच ना? ओ, होळीची गोष्ट पूर्ण सांग ना. सांगते हं. राजा हिरण्यकश्यपूने होलिकेला सांगितलं भक्त प्रल्हादचा वध करायला. होलिका भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसली, पण त्यात तिचाच वध झाला. भक्त प्रल्हादाला काहीच झालं नाही. पण असं कसं? कारण भक्त प्रल्हाद हा खरा आणि देवाची मनोभावे भक्ती करणारा होता, आणि होलिका ही मनाने कपटी आणि खोटी होती. नेहमी लक्षात ठेव, तुम्ही जर खरे असाल तर तुम्हाला घाबरण्याची काहीही भीती नाही. तुम्ही बिनधास्तपणे सगळ्यांचा सामना करू शकता. मग स्वरा, मला सांग, या गोष्टीचं तात्पर्य काय? कधीच खोटं बोलू नये, कारण खोटेपणाचा नेहमी पराभव होतो. अगदी बरोबर. गुणाची ग बाळ माझी ती.